फळसप येथील आई सोमजाई जागमाता सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचा उत्सव नुकताच पार पडला। यावेळी राजकीय क्षेत्रापासून ते अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक दिग्गज मंडळींनी या उत्सवाला भेट देत उत्सवाचा आनंद लुटला आहे। यावेळी व्यासपीठावर अनेक नेते मंडळी आणि कलाकार यांची भाषणे आकर्षणाचा भाग ठरला। रायगड लोकसभेचे खासदार आणि कोकणचे सुपुत्र सुनील तटकरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी तटकरेंनी आपल्या भाषणात अनेक गोष्टींचा उलगडा करत अनेक गोष्टींना उजाळा दिला। आई सोमजाई जागमाता हे भविष्यात मोठे तीर्थस्थळ झाल्याशिवाय राहणार नाही। यापुढे येणाऱ्या भाविकांची संख्या ही अफाट असेल असे त्यांनी सांगितले आहे। फळसप हे गाव आदर्श गाव असून सुसज्ज आणि देखणी निसर्ग सौंदर्यता या गावाला लाभली असून गावचे विश्वस्त आणि सन्माननीय भास्कर दाजी यांनी या गावचं वैभव तयार केलं आहे। यामुळे या गावच्या आणखी विकासात भर घालण्यासाठी नव्याने तयार होणाऱ्या तलाव सौंदर्यासाठी लवकरच पर्यटन विभागामार्फत त्याला निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी व्यासपीठावर मुंबईचे खासदार मनोज कोठक, चेअरमन भास्कर दाजी विचारे, माजी आमदार श्यामभाई सावंत, मनसे नेते संदीप जलगावकर, कृषी सभापती बबन मनवे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील, सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड, दृश्यम अभिनेता कमलाकर सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। जेवढा काही पायाभूत सुविधा आहे हे गणाच्या दृष्टीतून गेले 15-20 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दरगडी काम करता आलं। दाजींनी सांगावं, मी ऐकावं अशीच गेली अनेक वर्षाची प्रथा राहिली। या वर्षी दाजींनी तलावाचा संकल्प सोडला आणि काही दिवसापूर्वीच अभिने मला आता जी 3D या ठिकाणी दाखवली त्याचं एक छोटीशी त्यांनी मला सीडी पाठवलेली होती आणि त्यांनी मला मेसेजवरती एवढंच विचारलं होतं की हे बरोबर आहे का नाही। आता दाजी तुम्ही आता अभिला इतकं तयार केले की तुम्ही मला सांगत आलात, पण न सांगता न बोलता तो मला असं सगळं सांगत असतो की ते मला तुम्ही सांगतात अशा भावना मनामध्ये येत असतात आणि त्याच्यात कुठल्याही गोष्टीची संपर्क राहणार नाही त्याची खबरदार आम्ही त्या ठिकाणी घेत असतो। म्हणून आज तुम्ही याचं भूमिपूजन केलं, मनोजी थोडं अर्धा तास लवकर आला असतं तर तुमच्याच असते नारळ पडलं असतं। नाहीतरी आता महायुतीमध्ये आपण सगळेजण सोबतच आहोत, त्यामुळे सगळेजण एकाच व्यासपीठावरती असताना कलाकारांना त्याच्यातून काय वेगळं वाटणार नाही याची पूर्णपणाची हमी घेऊनच मी माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे। पण शेवटी या देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये नेतृत्वपूर्ण पद्धती या देशाने केली। जगाच्या पाठीवरती देशाची मान अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी उंचावली गेली। चांद्रयानच्या क्षेत्रामध्ये असेल, परराष्ट्राचं धोरण असेल, देशाच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी प्रचंड प्रमाणावरती करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, देशाच्या पायाभूत सुविधांच्या वरती ज्या पद्धतीने भर देण्याचा प्रयत्न केला याच्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या खंडपराळ देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावरती आज पायाभूत सुविधांचं जाळं मिळेल आपल्याला पाहायला मिळू शकतं। काल परवाच शेवटी ते नावा 23 किलोमीटर लांबीच्या पुलाचं लोकार्पण झालं। खरं तर मनोजी मी ज्यावेळेला नगरविकास राज्यमंत्री होतो, विलासराव देशमुख त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते। तुम्ही किती साली नगरसेवक मला झाला माहीत नाही, पण MUTP MEIP चा प्रकल्प ज्यावेळेला मी सभागृहामध्ये मांडला त्यावेळेला त्या महत्त्वाकांक्षी पुलाचं काम आम्ही हातामध्ये घेतलं होतं। परंतु 2 अंबानी बंधूंच्या निविदेच्या भांडणाच्यामुळे दीर्घकाळ तो प्रकल्प त्या ठिकाणी रखडला आणि मग काहीशे 300-400 कोटीचा असलेला प्रकल्प, त्या कालावधीमध्ये असलेला प्रकल्प आज 22,000 कोटीपर्यंत त्या ठिकाणी गेला। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होते म्हणूनच 22,000 कोटीचा प्रकल्प आज कोकणाच्या विकासाचा एक महाद्वार खुलं झालेला आपल्याला पाहायला मिळतो। जपानच्याकडून 0% दराने कर्ज मिळवणं आणि अतिशय 4 पदरी पद्धतीचा जर का आपण पूल पाहिला, एक विहंगम पद्धतीचं त्या पुलावरती गेल्याचे तर आपल्या मनामध्ये सद्भावना असतात। आंब्याच्या खाडीवरचा पूल ज्याला बॅरिस्टर अब्दुल साहेबांनी 42-43 वर्षापूर्वी बांधला असेल, साळावचा असेल, नांदीचा असेल, अशी वेगवेगळी पुलं त्या कालावधीमध्ये बांधली गेली। 40-42 वर्षापूर्वी देशाच्या गरजा इथल्या सगळ्या परिसराला गरजा आणि उद्याच्या भवितव्याच्यासाठी या देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये काय पद्धतीने भर केली गेली पाहिजे यापैकीचा दृष्टिकोन ज्यावेळेला देश पातळीवरती ठेवला जातो त्याला राज्यामध्ये सुद्धा तशाच गोष्टीचं स्वागत करण्याची भूमिका सर्वांनाच त्या ठिकाणी कुठेतरी घ्यावी लागत असते। एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखालचं काम करणारं महायुतीचं सरकार आता कोकणाच्या अनेक गोष्टीकडे त्या निमित्ताने लक्ष देत आहे। मला की इकडे फळसपला जायचं आणि मी इथे पूर्वी कधीही आले नव्हते, पण मी म्हटलं कोकणाच्या जवळपास आहे तर नक्कीच खूप छान असणार आहे।
तर मी माझ्या शूटिंगच्या ठिकाणी फोन केला आणि म्हटलं उद्या मी जरा अवेलेबल नाही आहे आणि तात्काळ यांना होकार दिला आणि मी इथे आले. इथे येण्याचं कारण तेच होतं की इथलं निसर्गरम्य देखावा आणि इथे आल्यानंतर जसं मला वाटतं तुम्हीच वर्णन केलं की इथे आल्यानंतर इंटरनेट आणि मोबाईल सगळे ऑफ होतात आणि आपण माणसाच्या जवळ आणि स्वतःशी इतक्या छान कनेक्टेड होतं ते खरं तर भाग्य आहे इकडे येणाऱ्या सगळ्यांचंच. आणि मला असं वाटतं फळसपला इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने सगळा धुमाकूळ इथे अनुभवायला मिळाला तो आम्हाला कलावंतांना खरं तर प्रत्यक्षात अनुभवण्याचा वेळ हा फार कमी मिळतो आणि तो आम्हाला इथे येऊन मिळाला. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. शिवाय सरांबद्दल माहिती सरांनी मगाशी दिली तर मला असं वाटतं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण त्यांनी ज्या पद्धतीची कार्य आतापर्यंत केली आहे ती फार कमी वेळात करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही, पण त्यांनी ते करून दाखवले आणि त्याचंच मला वाटतं प्रात्यक्षिक रूप तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपलब्ध आहात त्याबद्दल ते दिसूनच येत आहे खरं तर. त्यामुळे सगळ्यांना इथे पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा. आणि देवी आईचं मी दर्शन घेतलं तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटलं. देवीच्या चरणी मी हीच प्रार्थना केली तुमच्या सगळ्यांच्या वतीने की तुमच्या मनातल्या या 2024 येत्या सालामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच इच्छा. थँक्यू. तर कारणीभूत हेच आहे गावकऱ्यांची साथ. आता मगाशी कोण म्हणाले देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, घेणाऱ्याने घेता घेता समजाच्या आचरणात घ्यावेत पण शेवटपर्यंत तडकर साहेबांना साथ द्यावी हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक माध्यमातून काम केलेलं आहे, अनेक वर्षाचे अनुभव आहेत. खरं तर ह्या विभागात किती वेळा आमदार म्हणून तुमच्या कृपेने निवडून आलो. पण त्याला म्हणतात लढाई जिंकलो तात हारलो अशी माझी परिस्थिती झाली. प्रतिनिधी अक्रम जटाम, NTV न्यूज मराठी, रायगड.